5 राज्यांमधल्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचा भडका. पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे दरवाढ. देशामध्ये महागाई गेल्या 3.5 वर्षांमधल्या उच्चांकावर. दूध आणि सीएनजीच्या किमतीमध्ये प्रत्येकी 2 रुपयांनी वाढ, तर कांदा आणि साखरेमुळे शेतकरी मेटाकुटीला. इंधनाच्या दरवाढीनंतर काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा. महागाई मॅन मोदींचा पुन्हा एकदा जनतेवरती हंटर. निवडणुका संपल्या, मोदींकडून वसुली सुरू, काँग्रेसचा घणाघात. नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. एनटीएनं जाहीर केली परीक्षेची नवी तारीख. आधीच्या परीक्षेचं शुल्क परत मिळेल, पुनर्परीक्षेसाठी शुल्क नाही. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा. पुढील वर्षापासून नीटची परीक्षा ऑनलाईन होणार. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा. विद्यार्थ्यांना पसंतीचं शहर निवडण्याची देखील मुभा. नीट पेपरफुटीच्या प्रकरणी मनीषा वाघमारेला सीबीआयकडून अटक. पुण्याच्या वाघोलीमधून आणखी एक जण जाळ्यात. लातूरमध्ये शिक्षकही चौकशीच्या फेऱ्यात, तर एनटीएच्या ऑफिसमध्येच पेपर फुटल्याचा संशय. पुण्याच्या रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याप्रकरणी एक संशयित ताब्यात. नागपूर रेल्वे स्थानकावरून घेतलं ताब्यात, तर कटामध्ये आणखी काही जणांचा समावेश असल्याची माहिती. राखीव प्रवर्गामधल्या परीक्षार्थींना खुल्या जागांवरती बंदी. मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून संतापाची लाट. ओबीसी महासंघ कोर्टात जाणार. मागासवर्गीय मंत्री झोपले होते का? माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा सवाल. आपण बघताय माझा मिड डे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे.